सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 6वी. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 14वा अप्पाजींचे चातुर्य याचा दुसरा भाग शिकणार आहोत. अप्पाजींचे चातुर्य या पाठाचा दुसरा भाग शिकण्यापूर्वी आपण पहिल्या भागामध्ये काय शिकलो याची थोडक्यात उजळणी करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागात आपण शिकलो खूप जुनी गोष्ट होती. त्या काळी एक विजयनगरचे राज्य होते आणि त्या राज्याचा राजा कृष्णदेवराय हा त्या राज्यावरती राज्य करीत होता. आणि कृष्णदेवराय यांचा एक अतिशय चतुर असा प्रधान होता. त्यांचे नाव होते अप्पाजी. त्यांच्या चतुराईबद्दल, हुशारीबद्दल शेजारील राष्ट्रांमध्ये प्रसिद्धी होती. असेच विजयनगरच्या उत्तरेकडील असलेले एक राज्य होते कलिंग राज्य. त्या कलिंग राज्याच्या राजाला एकदा असेच वाटले की आपण विजयनगरचे जे प्रधान आहेत अप्पाजी, त्यांची चतुराईची आपण एक परीक्षा घ्यावी. म्हणून त्यांनी कृष्णदेवराय यांना एक निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्यासाठी कोबी पाठवाल का? मित्रांनो, राजा कृष्णदेवरायांना खूप इच्छा होती त्यांचे जे मित्र होते कलिंग देशाचे राजा त्यांना ताजी कोबी पाठवावी. परंतु त्यांना एक चिंता होती. कारण कलिंग राज्यात विजयनगरमधून पोहोचायला एकच पर्याय होता, ते म्हणजे बैलगाडी. पूर्वी दळणवळणासाठी, वाहतुकीसाठी आज जशी साधने आहेत, विमान, रेल्वे, टेम्पो, ट्रक इत्यादी, असे साधने त्या काळी नव्हती. एकच साधन होते, ते म्हणजे बैलगाडी. आणि बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचायला कमीत कमी 3 महिने लागत. राजाला मात्र इच्छा होती की कलिंग राजाला ताजी कोबी पाठवावी. परंतु ती ताजी कोबी कशी पाठवावी या चिंतेत कृष्णदेवराय राजा होता. राजा कृष्णदेवरायांना खात्री होती माझ्या या चिंतेचे निवारण त्यांचे प्रधान अप्पाजी नक्की करतील. कारण कृष्णदेवरायांना अप्पाजींच्या चतुराईवर खूप विश्वास होता. म्हणून त्यांनी त्यांची शंका अप्पाजींना सांगितली आणि अप्पाजींनीही पटकन असे ह्या गोष्टीचा पर्याय त्यांना सांगितला. एका बैलगाडीवानाला म्हणजे बैलगाडी हाकणाऱ्याला बसवण्यापुरती जागा सोडावी आणि बाकीच्या जागेत माती भरावी. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत त्या गाडीवानाला पुढे पुढे जायला सांगा. म्हणजे कलिंग राज्यात पोहोचोपर्यंत ताजी कोबी कलिंग राजाला मिळेल. राजा कृष्णदेवरायाने अप्पाजींनी सांगितल्याप्रमाणे एका बैलगाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती बैलगाडी कलिंग राज्याच्या दिशेने रवाना केली. आणि गाडीवानानेही राजाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे प्रवासात न चुकता रोज कोबीच्या रोपांना पाणी देत तो पुढे पुढे निघाला. आणि
3 महिन्यांनी जेव्हा ही बैलगाडी कलिंग राज्यात पोचली, अगदी ताजी छान अशी कोबी कलिंग राजाला मिळाली. हे पाहून कलिंगचा राजा खूप आनंदी झाला आणि आप्पाजींची चतुराई पाहून त्यांना आप्पाजींचे खूप कौतुकही वाटले. कलिंगचा राजा आप्पाजींवरती आनंदित झाला, परंतु त्यांचे समाधान नाही झाले. त्यांना आप्पाजींची चतुराईची आणखीन एक परीक्षा घ्यावी अशी त्यांची उत्सुकता वाढली. विद्यार्थ्यांनो, म्हणून कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या अशा 3 मूर्ती मागवल्या. त्या 3 मूर्ती दिसायला जरी सारख्या असल्या तरी त्यामध्ये फरक होता. एक मूर्ती निकृष्ट म्हणजे कमी दर्जाची होती, तर दुसरी मध्यम दर्जाची होती आणि तिसरी उत्कृष्ट होती म्हणजे एकदम छान, उत्तम अशी. आता राजाने असे सांगितले की या 3 मूर्तींपैकी या सारख्या दिसणाऱ्या 3 ज्या मूर्ती आहेत, या 3 मूर्तींपैकी उत्कृष्ट मूर्ती कोणती ते मला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाचा उर्वरित भाग शिकूया. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. त्या 3ही मूर्ती समान दिसत होत्या. त्या सारख्या दिसणाऱ्या ज्या मूर्त्या होत्या त्यामधील फरक कोणालाही ओळखता येत नव्हता. आप्पाजींनी मात्र पुढाकार घेतला. ते म्हणाले, मी या 3 मूर्त्यांमधील फरक सांगतो. आणि आप्पाजींनी एक युक्ती लढवली. त्यांनी एक लवचिक अशी तार घेतली. लवचिक म्हणजे वाकणारी, फ्लेक्झिबल. आप्पाजींनी एक लवचिक तार घेतली आणि ती तार पहिल्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली आणि आप्पाजींनी सांगितले, ही मूर्ती निकृष्ट आहे. तसेच आप्पाजींनी तीच तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. मात्र ती तार मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजींनी सांगितले, ही जी मूर्ती आहे ही मूर्ती मध्यम दर्जाची मूर्ती आहे. असेच पुढे आप्पाजींनी ती तार तिसऱ्या मूर्तीवरही प्रयोग केली आणि त्या मूर्तीच्या कानात घातली. तार तिच्या तोंडातून किंवा कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही जी मूर्ती आहे ही उत्कृष्ट मूर्ती आहे.
अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, या मूर्तीचा असा अर्थ होतो. आता मात्र अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नांचे उत्तर दिले. कलिंग राजाला पडलेले जे प्रश्न होते त्याचे स्पष्टीकरण अप्पाजींनी दिले. अप्पाजींनी सांगितले, काही व्यक्ती असे असतात, काही माणसं असे असतात जे अफवा ऐकतात, कोणत्याही गोष्टी ऐकतात, त्यांची सत्यता पडताळून न पाहता ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे त्याचा खरे खोटेपणा न पडताळून पाहता ते पटकन ती गोष्ट दुसऱ्यांना सांगतात किंवा पूर्ण समाजामध्ये पसरवतात. अशा गोष्टीमुळे अफवा, चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरल्यामुळे समाजाचे खूप नुकसान होते. अप्पाजींनी हे स्पष्ट केले की जी पहिली जी मूर्ती आहे, जिच्या कानातून तार टाकली परंतु ती तिच्या तोंडातून बाहेर पडली, म्हणजे ती मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे. कारण एखादी व्यक्ती कोणतीही अफवा ऐकतो आणि तिची सत्यता न बघता समाजामध्ये पसरवतो आणि समाजाचे नुकसान करतो, म्हणून ती मूर्ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. अप्पाजींनी दुसऱ्या मूर्तीचा अर्थ स्पष्ट केला. अप्पाजी म्हणतात, दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, म्हणजे ती मध्यम प्रतीची मूर्ती. विद्यार्थ्यांनो, अप्पाजींचे असेच म्हणणे आहे, समाजात काही लोक असे असतात जे अफवा ऐकतात किंवा असत्य गोष्टी ऐकतात, मात्र ते दुसऱ्या कानाने सोडून देतात, परंतु ते समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत नाही. समाजाला ही गोष्ट चुकीची आहे, ही अफवा वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण अफवांनी किंवा वाईट गोष्टींनी समाजाचं नुकसान होत असतं, परंतु अशा व्यक्ती समाजाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत नाहीत. म्हणून ह्या सत्य सांगतही नाही आणि असत्यही सांगत नाही. ह्या कानातून ऐकतात आणि ह्या कानाने सोडून देतात. यामुळे समाजाचं नुकसानही होत नाही, परंतु समाजाचे कोणतं हितही होत नाही. म्हणून अप्पाजी असे म्हणतात, ह्या मूर्तीचा अर्थ ही मूर्ती मध्यम दर्जाची आहे. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले
ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम, हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडकून राहिली. ही जी तिसरी मूर्ती आहे ती उत्कृष्ट मूर्ती आहे हे आप्पाजींनी सांगितले. आणि आप्पाजींनी ही तिसरी मूर्ती कशी उत्कृष्ट आहे हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, काही माणसं समाजात ज्या अफवा असतात त्या ऐकल्यावर ते दुसऱ्या कानाने सोडून देत नाहीत किंवा लगेच ती कोणाला सांगतही नाहीत. तर ते त्या अफवेचा खरे खोटेपणा, ती किती सत्य आहे, किती खरी आहे, किती खोटी आहे याची ते पडताळणी करतात, खात्री करून घेतात. थोडक्यात त्या अफवेचा ते अभ्यास करतात. आणि जर ती अफवा सत्य असेल किंवा ती गोष्ट सत्य असेल तरच ते लोकांना सांगतात, जेणेकरून लोकांचे किंवा समाजाचे नुकसान होणार नाही. म्हणून आप्पाजी असे म्हणतात, हे जे लोक असतात उत्कृष्ट दर्जाचे, ते आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाहीत. जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नाही तोपर्यंत ती गोष्ट ते कोणाला सांगत नाहीत. म्हणून ती जी व्यक्ती असते, तो जो माणूस असतो तो उत्तम असतो. असा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आप्पाजींनी स्पष्ट केला. विद्यार्थी मित्रांनो, आपणही समाजात वावरताना एखादी अफवा आपल्या कानावर आली तर तिचा खरे खोटेपणाची खात्री करून घेतली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा पुरावा नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण कोणाला सांगू नये, जेणेकरून समाजामध्ये समाजाचे नुकसान होणार नाही. आपल्याला लेखक हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की आपण अफवा पसरवू नये किंवा उत्कृष्ट माणूस तोच असतो जो ऐकलेली गोष्ट पुराव्याशिवाय सांगत नाही. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. कलिंगच्या राजाने जे प्रश्न विचारले होते त्याचे योग्य असे उत्तर आप्पाजींनी त्यांना दिले आणि तिन्ही मूर्तींचा योग्य तो दर्जा आप्पाजींनी ओळखल्याबद्दल आणि स्पष्ट केल्याबद्दल कलिंगचा राजा मात्र संतुष्ट झाला म्हणजे समाधानी झाला. विद्यार्थ्यांनो, कलिंगचा राजा आप्पाजींची चतुराई पाहून आणि आप्पाजींवर समाधानी होऊन त्याने आप्पाजींचे व विजयनगरचा जो राजा होता कृष्णदेवराय यांचे मनापासून अभिनंदन केले. शब्दार्थ लिहून घ्या. लवचिक म्हणजे नाजूक वाकणारी. लवचिक नाजूक वाकणारी. अफवा म्हणजे वदंता किंवा खोटी बातमी. हित म्हणजे कल्याण. हित म्हणजे कल्याण. खात्री म्हणजे विश्वास. खात्री म्हणजे विश्वास. पुरावा म्हणजे दाखला. पुरावा
म्हणजे दाखला, संतुष्ट म्हणजे समाधानी, संतुष्ट म्हणजे समाधानी. विद्यार्थी मित्रांनो, मूल्य समजून घ्या. मनुष्याने नेहमी चतुर असावे. माणसाने नेहमी चतुर असावे. योग्य त्या ठिकाणी आपली चतुराई दाखवावी. योग्य त्या ठिकाणी आपली चतुराई दाखवावी. कोणत्याही परीक्षेसाठी तत्पर असावे. कोणत्याही परीक्षेसाठी किंवा कसोटीसाठी नेहमी तत्पर असावे. चांगल्या गोष्टींचे नेहमी कौतुक करावे. चांगल्या आणि योग्य गोष्टींचे नेहमी कौतुक करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. कधीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवेच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेणे. कधीही अफवेच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेणे. आपण जे ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो उत्तम माणूस असतो. आपण जे ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम असतो. चतुर व्यक्तींचे नेहमी अभिनंदन करावे. चतुर व्यक्तींचे नेहमी मनापासून अभिनंदन करावे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.